साक्षात भगवंताचं दर्शन बाबाच्या रूपाने आपल्याला सर्वांना झालेलं आहे. भगवान श्रीकृष्णाचे मायबाप बंदीशाळेत राहत आहेत. कंसाला मनामध्ये मरणाची भीती आहे. बंदीशाळेमध्ये असताना पहिलं लेकरू जन्माला आलं. वसुदेवानं घेऊन आला आणि कंसाच्या दरबारामध्ये कंसाच्या हातामध्ये ते लेकरू दिलं. ते गोरगोमट गोंडस निष्पाप असणारं लेकरू पाहिल्याच्या नंतर कंसाच्या मनात दया निर्माण झाली. पण स्वर्गातले देव असणारे तळमळ करू लागले. म्हणजे येणं जर या लेकराला नाही मारलं तर याचा मृत्यू होणार नाही. मग लगेच त्यांचे जे सहकारी होते नारद महाराज ते आले आणि नारद महाराजांनी राजा कंसाला सांगितलं, कंसा काय करत आहेस? काय नाही म्हणले, महाराजजी हे बघा ना, मला 8व्या नंबर पासून काय नाही, पहिलं किती गोड आहे, किती रूप चांगलं आहे, लेकर किती चांगले दिसतात बघा ना. अरे पागल झालास का म्हणले नारद महाराज. असे 8 कडे घेतले, गोल रिंगण त्या खड्यांचं ठेवलं आणि मोजू लागले. म्हणजे इथून मोज 1 2 3 4 5 6 7 8, इथून मोज 1 2 3 4 5 6 7 8, इथून मोज. म्हणजे प्रत्येकच 8वं होऊ शकतं हे कंसाच्या लक्षात आणून दिलं. पुण्य सारा वया, पुण्य सारा वया, पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालक अशी ठेवू नको. कंसानं जसं हातात होतं करत दिशी त्याचं नळ 1 2 3 4 5 6 मारले. 7वा जो गर्भ योग मायेनं रोहिणीच्या गर्भात नेऊन आणि 8व्याची वेळ आली. कंसाला आता तळमळ वाटू लागली. कंस एका जागेवर बसणं गेला. आशनी शयनी झोपला तरी बसला तरी खातारी कंसाला कोण दिसू लागलं? देवाच्या हातानं मरण याला बी तसंच भक्ती करावी लागेल ना. कोण म्हणतंय कंस वाईट होता, कोण म्हणतंय रावण वाईट होता? आमचे बाबा तर सांगतात, बाबा तर म्हणतात रावण महाराज की जय म्हणतात. बाबा म्हणतात रावण महाराज की जय म्हणतात. रावण श्रेष्ठ होता म्हणजे. रावण जर तसा वागला नसता तर राम जगाला कळाला नसता. मग कंस तळमळ करू लागला. महिन्याला एकदा जात होता. कुठं? बंदीशाळेत पाहाला वसुदेव देव की आहेत का, पहारा चांगला आहे का. जसा 8व्याचा नंबर आला तर कंस सकाळी दुपारी संध्याकाळी 3 टाइम औषधी चालू केली. 3 टाइम चक्र मारू लागला. कंसानं बंदीशाळेत जावं, देवकीच्या चेहऱ्याचं कंसानं निरीक्षण करावं. आणि बघा शरीराचा धर्म असा आहे की ज्या गरोदर माता असतात ना, महिला मंडळीला पोटामध्ये गर्भ राहिल्याच्या नंतर एक तर त्यांचा आहार वाढतो आणि 2 नंबर त्यांचं तेज वाढतं. लक्षात ठेवा. हरी देवकीचे तेज बरोबर आहे. दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळतसे. पारा टाईट केला कंसाने एकदम. डोळ्यात तेल घालून रक्षण करा म्हणला. 8 नंबरचं लेकरू वाचलं न पाहिजे. 8 नंबरचं लेकरू वाचलं न पाहिजे. 8वा येईल, 8वा येईल, 8वा येईल, 8वा येईल, मला येऊन मारील, मला येऊन मारील. जप कृष्ण 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 कृष्ण. वा कृष्ण कृष्ण म्हणू लागला. कोण? कंस. उगच देव मारायला येत नाही. आणि 8व्याची वेळ आली, भगवंताचे अवतार होण्याची वेळ आली. तो महिना होता श्रावण मास. दशरथे मारिला तोची होता मास. दशरथ राजाने कोणाला मारला? श्रावणाला. तो मास होता. नामदेवरायांनी फार सुंदर वर्णन केले. वसुनाम तिथी बुधवार पयासे सुख सांग तसे परीक्षिती. आणि रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र रोहिणी नक्षत्र पावसाळ्याचा दिवस आहे. अष्टमी तिथी आहे
आणि भगवंताचं प्रागट्य झालं. आयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला गोपाळ कृष्ण भगवान. बंदी शाळेमध्ये भगवंत लख प्रकाश पडला. देव उभा राहिला. देवकी माता आणि वसुदेव पाहत आहेत. पण देवकीने विनंती केली, मला तू या रूपात नकोयस. कोण्या रूपात? आता लेकरू जर एकदम 8 वर्षासारखं उंच पुरं जर त्याच्या माईला काय प्रेम, मला वात्सल्य भावना जागवायची, मला असणारं मातृत्वाचं पूर्ण सुख अनुभवायचंय. देवा तू लहान व्हा. काय देवा तू लहान होय म्हणले. देव म्हणले माते मोठं होता येतं, लहान कुठं होता येत असते का? देव लहान झाला भक्तासाठी. माय बापू होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीची इच्छा. देवानं लहान रूप धारण केलं आणि देव रडू लागला. देव रडत आहेत पण वसुदेवाला चिंता वाटू लागली. वसुदेव चिंतामणी चिंता वाटू लागली. आता माझं बाळ, आता जर कंसाला कळालं, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. त्यावेळेस कंसाला सांगितलं, बाबा अहो मला तो काय मारतोय, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. कवळ कंस की झाड का पत्ता आहे, तुम्ही चिंताच करू नका म्हणले. मला इथं ठेवू नका. आपण मोठ्यानं म्हणतो महाराज दिगंबर महाराज, देवानं कानात सांगितलं असं वर्णन आहे. वसुदेवाच्या कानात सांगितलं. देवकीला पण माहित होऊ दिलं नाही. देवकीचा स्वभाव माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला एखादी गोष्ट जर गावात प्रसार करायचा असेल तर आपलं तर इकडं नेट जाईल, बॅलेन्स संपल, इकडलं नेटवर्क कधीच जात नाही. 10 मिनिटात गावात खबर देवकी सांगवलं, इथली नाही तिकडलं, तिकडे गेल्या इकडं आणायची कुठून दुसरी. हे देवकीला सुद्धा कळलं नाही. आपण मोठ्यानं म्हणतो प्रमाण, देवकीला सुद्धा नाही कळालं. वसुदेव म्हणला ठीक आहे देवा, बाळा ठीक आहे तुला नेतो, पण हे बाकीचे मनसी ऐसे रक्षपाळ ते म्या मोहिने सकळ, त्यांना मोहून टाकले. उजलिले कमळापती पाहिलेला कमळापती वदन पायी केरळानी, वदन पायी केरळानी, वदन पायी टोपल्यामध्ये टाकलं. वसुदेवाने उचललं, डोक्यावर घेतलं, हातातल्या पायातल्या साकळ्या गळून पडल्या. ते तर पडले होते, निद्रित अवस्थेत होते. आरगळा दरवाजाच्या आपोआप निघाल्या. दरवाजे उघडले गेले. बाहेर देवाला घेऊन जावं तर मंद मंद पडे पाऊस पडू लागला. लेकरू भिजल अशी चिंता मनात आली. लगेच शेष नारायण धावून आले. शेषानं फडा काढला. भगवंतावर शेषानं छाया धरली. एक पाऊला मागं पाऊल टाकत गोकुळाच्या दिशेने वसुदेव घेऊन निघाले. पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं यमुना मातेला पाणी आलं होतं, पूर आला होता. अगोदर लहान होता कमरा इतकाच. वसुदेवला वाटलं एवढंच पाणी आहे कानू. कृष्ण कृष्ण म्हणत शिरले पाण्यामध्ये. पुढे गेल्याच्या नंतर ते पाणी इथं आलं, पुढे गेल्याच्या नंतर इथं आलं, पुढे गेल्याच्या नंतर इथं आलं, पुढे गेल्याच्या नंतर तोंडात जायची वेळ आली. बघा परीक्षा कशी असते. वसुदेवानं विचार केला, माझं लेकरू वाचलं पाहिजे, मी मेलो तरी चालेल, त्याचं नाव बाप. बापाची सोपी व्याख्या, आपल्या लेकरासाठी काही पण करतात, जीव द्यायला मागे पुढे पाहत नाही, त्याचं नाव बाप. आता मला बापाची कविता येत नाही, बाबा मारतीनच धरून इथं काही तसं म्हणलं. हा देवानं विचार केला की आता परीक्षेमध्ये पिताजी उत्तीर्ण झाले, पूर पाणी वर येऊ लागलं. पूर चढला जात अंगठाच का लावला, यमुना माताच का आडवी आली, अंगठा लावल्याच्या नंतर खालीच का गेली, बारकायच्या गोष्टी आहेत. असो, अंगठा लावल्याच्या नंतर पाण्याने यमुना मातेनं वसुदेवाला वाढ दिली. रात्रीची वेळ होती. गोकुळातही तसंच झालं. दरवाजा उघडला गेला. नंद राजाच्या घरात भगवंताला ठेवण्यात आलं.
नंदराजाच्या पाळण्याची माया होती, मायेला वसुदेवानं उचललं, वसुदेव वापस फिरले. गोपाल कृष्णाला पाळण्यात टाकल्याच्या नंतर गोपाळ कृष्णानं रडायला सुरुवात केली. लेकराचा रडण्याचा आवाज आल्याबरोबर एकच लगबग झाली. एकच आनंदमय वातावरण तयार झालं. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंडवडे आणि नंद घरा आनंद भयो. जय कन्हैया लाल की. गोकुळातला आनंद साजरा केला असता, पण जाऊ दे आता. बाबाच आपल्यात आहेत, कृष्णच भगवान आपल्यात आहेत. असो एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदाला पारावार राहिला नाही, असं महाराज अभंगाच्या पहिल्याच्या गोकुळातील लोकांच्या सुखाला अंत राहिला नाही. महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. का बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी. नराला आनंद झाला, नारीला आनंद झाला. गुड्या उभ्या केल्या, गुडिया पताका तोरणे आणि कथा करू लागले. कोणती कथा? अशा भाकड कथा नाही, करू याची कथा. नामाचा गजर, त्याच देवाची कथा करू लागली. नामाचा गजर करू लागली. खरे ती कथा गाती गाणे. गाणे कोणते? पिक्चर मधले नाही, त्याच देवाचे गाणे म्हणू लागले. गुडिया उभा केल्या, पताका बांधल्या, कथा करू लागले, गाणे म्हणू लागले. लक्षात ठेवा. आणि त्या बाल गोपाल असणाऱ्या मुकुंदानं सगळ्यांचं मन वेधून घेतलं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. विठोबार कीर्तन कार्याचं सुरू झालं.
दुसरे कीर्तन संपतेत पण काल्याचं सुरू होत असते. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. या ठिकाणी भगवंताला पाळण्यात घातलं, देव प्रगट झाले. कोणाकोणाला आनंद झाला बाबा फार गोड सांगतात. त्या कैलासातल्या महादेवाला आनंद झाला. तो भगवान त्या बालमुकुंदाचं दर्शन घेण्यासाठी गोकुळात आला. गाई वृक्षाला आनंद झाला, नदी नाल्यांना आनंद झाला, पशु पक्ष्याला आनंद झाला, पाखरांना आनंद झाला, कोणाकोणाला आनंद झाला. जीव सजीव सृष्टी असणारी सगळ्या जीवांना भगवंताचं प्रागट्य झालं म्हणून आनंद झाला. इकडं मथुऱ्यात घडलेला प्रकार महाराज वर्णन करतात. त्या मायेला घेऊन वसुदेव कारागृहात गेले. कारागृहात गेल्याच्या नंतर मायेनं रडायला सुरुवात केली. माया रडत असती वय, माया आवाज देते का नाही महाराज? माया कशी हो? तिचं काही एका शब्दात उत्तर सांगता येते वय? माया कशी? माया रडे करी अकांत क्वाय 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 असं का? त्याच्याहून बारीक सांगतो असा आवाज करू लागली ती माया. ते द्वारपाळ जागे झाले. द्वारपाळ जागे झाल्याच्या नंतर एकानं पळतच गेला, मागं पुढंच पाहिलं नाही. काय महाराज 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 झोपला होता का? ते येडे घालू लागलं. कळालं कळालं म्हणला, तसंच पळत सुटलं. आलं कारागृहात आल्याच्या नंतर मागं पाहिलं नाही, पुढं पाहिलं नाही. लेकरू दिसलं, पाय धरले त्या लेकराचे, गरगर 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 फिरवण्याचा प्रयत्न केला. हातातून निष्ठली आणि सांगितलं कंसाला वरून आकाशातून म्हणली, अरे दुष्टा चांडाळा कंसा, तू मला का मारतोस? अरे तुझं लागी वधी उपजला माझा आधी, तुला मारणारा माझ्या आधी जन्मलेला आहे. डोळेच पांढरे झाले. जे मेन माणूस होता का त्या सैनिकाचा बॉस, त्याच्या नरडीचा घोटच घेतला. असं कसं झालं येणं? खटकन मारून टाकलं त्याला. मीटिंग बोलवली, घरी गेला की दौंडीवाल्याला सांगितलं, जा म्हणले ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या शत्रूचा शोध लावीन त्याचा वध करील, त्याला अर्ध राज्य देण्यात येईल. हो उठला नाही रामराज्यातलं बाबा म्हणतात उरलेलं होतं ते राक्षस. उठलं म्हणलं महाराज हे काम मी करतो. काय लावला वजामा सैन्य शस्त्र अस्त्र काहीच लागत नाही म्हणला. घरी गेलं 5-6 बाबा म्हणतात, बाबाचे शब्द आहेत सगळे. आपल्याला काय बाबाचे शब्द आहेत. आडवा गंध कपाळाला लावला, लटकच असणार 2-4 कागद रतीचे पडलेले होते ते एका जागेवर घेतले करून असे एक जानवं घातलं. सगळं लटकं होतं बघा. हा सगळंच खोटं होतं. असत्य जगामध्ये टिकत नसतं. ही आता प्रचिती पुढे त्याला येईल. आणि आला महाराजाकडं. महाराज म्हणला मी जातो. काहीच नको एकटाच जातो म्हणला. आणि आला गोकुळामध्ये. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर आवाज दिला, यशोदे बाळाचा जन्म झाला वाटतं? हो महाराज. नाव वगैरे काही पाहिलं का त्याचं? हो महाराज. कोण पाहिलं? म्हणले गर्ग मुनी कालच आले होते. पटकन गेला. यशोदेला वाटलं ब्राह्मण आहे, पाठ टाकला बसायला. आणि पाटावर बसल्या बसल्या पाळण्यातल्या देवाकडे पाहू लागला. आणि तोंड वेड वाकडं करू लागला. कसं काय असं तोंड करू लागला, असं करू लागला, असं. यशोदा माईला वाटलं असं काऊन करीत असेल? यशोदे अगं तुझ्या बाळ जो जन्माला आलाय मूळ शांतीवर जन्माला आलेला आहे. मूळ शांतीवर. काल तर गर्ग महाराज चांगलं आहे म्हणले. गर्ग तो चुकला गणिताशी, त्याची साठी बुद्धी नाटी झाली म्हणले. यशोदे तुला बी कळलं का त्याच्या नाटी लागलीस? मग महाराज याची शांती करावं लागल. काय लागल? साहित्य काही लागत नाही म्हणले. आता लहान शांती असली तर सामान्य लागतं, नाही तिथं मोठी शांती म्हणाली. काही लागत नाही म्हणला. 5-7 खड्डा खोदायचा, याला त्या खड्ड्यात टाकायचं आणि वरून माती लोटायची. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. यशोदेचं हृदय चळचळ कापू लागलं. गडी माणूस नव्हतं कोरी घरी. दुपारची वेळ होती. काय करावं म्हणलं. नाहीतर म्हणलं सगळीची शांती करील. कोण? ते बांबळभट म्हणू लागला. मग देवानं विचार केला, माझ्या माईला रडकुंडीला आणलं का रे? म्हणला तो मी नजर करील वाकुडी. लगेच पाटाकडे नुसतं पाहिलं बरं माऊली. मी कसं तुमच्याकडे नुसतं पाहिलं. पाठ कसा करू लागला? पाठ कसा करू लागला? गडगड 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 गडगड. पाठ हालू लागला.
पाठ हालू लागला. याला वाटलं भूकंप झाला की काय. देव म्हणला थांब आता भूकंप करतो. झटकन पाठ निसटला की पाठीत पडला. दिला भट दिला पाठीवरी माठ दिला पाठीवरी माठ दिला पाठीवरी माठ दिला भट दिला पाठीवरी माठ दिला पाठीवरी माठ दिला पाठीवरी माठ. त्या भटाची विटंबना केली. महाराजांना तो त्याच्या पुढे जाऊन वर्णन केलं. मी अगोदर सांगितलं लटकं दे ना, ते लटकं टिकत नसतं. पाठ पाठीत बसला. पाटाचा मावस भाऊ होता. पाटाचा मावस भाऊ पोळपाट. पोळपाट नाही पोळपाट. पोळ्या करतात म्हणून त्याला पोळपाट म्हणत जाऊ आपण. कोळपाट म्हणतो. कोळ आपणही कोळ आणि त्यालाही कोळ करून टाकतो. ते मस्तकात पोळपाट. बेलून आलं की नाकात घुसलं. याला वाटलं आता काही खरं नाही. पळायला लागला तर बाजा आडव्या झाल्या. त्या घाबरे दुर्गाना